ट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित याची एक ॲडव्हर्टाईजमेंट आली होती आणि 3/4/2025पर्यंत याची ॲप्लिकेशन सबमिट करण्याची मुदत होती. कॉमर्स ग्रॅज्युएट्ससाठी ही ॲडव्हर्टाईजमेंट होती आणि पद आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा. या पदासाठी ही भरती प्रक्रिया होती. या पदाद्वारे 260 पदं भरली जाणार आहेत. या कंपनीमध्ये किती 260 पदं भरली जाणार आहेत आणि त्याची मागासवर्ग प्रवर्ग निहाय जागा किती असेल त्याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि ह्या पदाची जी वेतन श्रेणी असणार आहे म्हणजे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा ती साधारण 34,555 हे बेसिक असणार आहे. त्याच्यावर साधारण 70% ॲड केले तर तुमची साधारण 60,000च्या वर ही तुमची सॅलरी जाईल. शैक्षणिक अर्हता वाणिज्य शाखेची पदवी MSCIT परीक्षा उत्तीर्ण या 2च बाबी होत्या. अनुभवाची कोणतीही आवश्यकता नव्हती म्हणून कॉम्पिटिशन या परीक्षेला बऱ्यापैकी चांगली असण्याची शक्यता आहे. म्हणजे मॅक्झिमम जे कॉमर्स ग्रॅज्युएट्स असतील ते या परीक्षेला उत्तीर्ण होणारा आपलं परीक्षेला ॲपियर होणार आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन ही चांगली असेल. त्याच्यामुळे अभ्यास करणं हे गरजेचंच आहे. पुढे जर विचार केला तर ह्याची निवड पद्धत कशी असणार आहे या पदासाठी, तर निवड पद्धतीचा जर विचार केला तर निवड पद्धत जी होणार आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेणार आहेत. ते ऑनलाईन परीक्षा असेल म्हणजे कम्प्युटरवर परीक्षा घेण्यात येणार आहे. आपल्याला हॉल तिकीट येईल. हॉल तिकीटमध्ये नमूद केलेलं एक्झाम सेंटर असेल तिथे आपण ही परीक्षा देणार आहात. ऑनलाईन परीक्षा असेल म्हणजेच आपले MCQ असतील आणि आपल्याला MCQ सॉल्व करायचे आहेत. आता MCQ कशा प्रकारचे असतील तर ते MCQ 2 याच्यामध्ये डिवाईड केले. त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याला प्रोफेशनल नॉलेज त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामध्ये 50 प्रश्न असतील आणि 100 गुण 110 गुण असतील. आणि दुसरा जो पार्ट असेल तो सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड असेल. त्याच्यामध्ये 3 पार्ट केलेले आहेत. रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज. याच्यामध्ये तर्कशक्ती किंवा रिझनिंगला 40 क्वेश्चन्स 20 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन्स 10 मार्क्स, मराठी लँग्वेज 20 क्वेश्चन्स 10 मार्क्स. अशा पद्धतीने एकूण प्रश्न संख्या किती होणार 130 होणार. हे 50 आणि हे 80 130. गुण किती होणार प्रोफेशनल नॉलेजचे 110 आणि हे सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड 40 असे 150 गुणाची प्रश्नपत्रिका असेल. 130 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि हे नंतर 150 जे गुण आहेत ते 100मध्ये ते कन्वर्ट करणार आहेत. त्याच्याप्रमाणे आपली रँकिंग लागणार आहे. पण रँकिंग लागेल का जस्ट आपले फक्त मार्क असले, समजा मला 150 पैकी समजा काही मार्क मिळाले ते 100मध्ये कन्वर्ट केले आणि ते समजा असे काहीतरी आहेत की 30, 20, 50 असे काहीतरी आहेत त्या पद्धतीने नाही. त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत की त्या क्रायटेरिया आपल्याला फुलफिल पण करावे लागणार आहेत. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असेल का तर येस निगेटिव्ह मार्किंग असणार. ती कितीची असणार आहे 1/4ची निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे आपल्या प्रश्नाला जेवढे मार्क असतील त्याच्यापैकी 1/4 हे मायनस होणार जर आपण चुकीचं उत्तर दिलं तर. प्रश्न अटेम्प्ट नाही केला तर कुठल्याही पद्धतीचे आपले मार्क वजा करण्यात येणार नाहीत. आपल्याला प्रत्येक हा विभाग हा दुसरा विभाग आणि त्याचा हे उपविभाग जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये हे 0पेक्षा जास्त मार्क असले पाहिजेत. 0च्या खाली जर आपले मार्क गेले तर आपला मेरिट रँकिंगमध्ये जरी नंबर असला म्हणजे आपण समजा असं विचार करा की मराठी भाषेमध्ये आपले मायनसमध्ये मार्क गेले पण याच्यामध्ये आपले मार्क होऊन आपला मेरिट रँकिंगमध्ये आहेत पण तरीसुद्धा आपल्याला ते बोलवणार नाहीत. म्हणजे 0च्या वर आपल्याला मार्क मिळवायचे आहेत आणि त्याचबरोबर मिनिमम मार्क किती असले पाहिजेत 100मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मिनिमम ओपन कॅटेगरीसाठी 30 असले पाहिजेत आणि मागास प्रवर्ग याच्यासाठी किती असले पाहिजे कमीत कमी 20 असले पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला ते मार्क मिळवायचे आहेत तरच ते आपल्याला बोलवतील. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेला आपण जाण्याच्या आधी मॉक टेस्ट हा फार महत्त्वाचा भाग असतो. कारण की डायरेक्ट परीक्षेला आपण गेल्यानंतर बऱ्याचशा चुका आपण करतो आणि त्याचा फटका आपल्याला अंतिम गुणवत्ता यादीत येताना होतो. तर आपण मॉक टेस्ट सॉल्व केल्या पाहिजेत. मॉक टेस्ट म्हणजे काय की ॲक्च्युअल एक्सपिरियन्स आपण घेतो परीक्षा सॉल्व करण्याचा आणि त्यामुळे काही ज्या चुका होतात त्या 1, 2 किंवा 3 परीक्षांमध्ये आपल्या त्या रेक्टिफाय होऊन जातात. त्यामुळे अशा साधारण 2 ते 3 आपण परीक्षा दिल्या पाहिजेत. आणि ह्या परीक्षा आपण लवकरच आपल्याला www.exambabu.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देणार आहेत. आपण ह्या मॉक टेस्ट जरूर सॉल्व करा. कारण माझा प्रिव्हियस अनुभव आहे की जर आपण मॉक टेस्टची प्रॅक्टिस केलेली असली तर साधारण 10 to 20% पर्यंत आपले मार्क हे निश्चित वाढ होण्यासाठी मदत होतात. तसेच mahatransco.in या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहा. म्हणजे परीक्षा कधी आहे, हॉल तिकीट कधी मिळणार आहे त्याच्याबाबतची माहिती आपल्याला मिळेल. आणि मॉक टेस्टसाठी exambabu.in ला
व्हिजिट करा. आपल्याला लवकरच येथे मॉक टेस्ट उपलब्ध करून मिळतील. आपण आपला अभ्यास व्यवस्थित करा, मॉक टेस्ट सॉल्व करा आणि या परीक्षेत यशस्वी व्हा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.